गुड मॉर्निंग भावांनो. आता आपण आहे वाराणसी बनारसमध्ये. बनारस वाराणसी एकच आहे, दोन्ही जे काय आहे ते. तर आता आम्ही हॉटेलमध्ये रात्री येऊन झोपलो. आम्हाला रात्री 3 वाजले यायला, तर आम्ही तसंच डायरेक्ट झोपलो. आता 10 वाजता उठलो, 10:30 वाजता आता निघलोय. आता आम्ही चाललोय पहिले काशी विश्वनाथ टेम्पल बघायला. काशी विश्वनाथ मंदिरला जायला आम्ही निघलोय तिकडनं. आता येऊन गाडी पार्क केली आणि आता आम्ही पकडले आमची रोजची टुकटुक. 1.5 किलोमीटर आहे अजून. 1.5 किलोमीटर बोलतात 1 किलोमीटर सोडणार, 500 मीटर आपल्याला चालत आहे. नाही, पोलीस अडवतात बोलतो तिथं. इकडे येऊन आम्ही मस्त टुकटुक मध्येच फिरणार आहेत आणि टुकटुक मध्येच फिरतोय. तुम्हाला पण आम्ही सजेस्ट करतो, टुकटुक मध्येच फिरा, गाडी घेऊन येऊन गाडी पार्किंगला लावा. आता आम्ही इथं आमची गाडी पार्किंगला लावली. इकडं गाड्या जात नाही, गर्दी बघू शकता, कचाकच भरली. गाडी जाणार नाही त्यामुळे. ओ भाई गुस्सा मत कर, तू मेरी जॉन है. अरे तू मेरी जॉन है वैभव भाई, तू मेरी जॉन है. जॉन है की नाही जॉन. आम्ही आता मस्त फिरतोय चालत चालत. पजामा ये चिकन हाउस, इधर चिकन बोलते हैं इनको, कुत्ते को चिकन करी को होता है, चिकन करी को होता. वही चिकन मैं समझा भाई, मोबाइल का फोटो है वो अलग दिख रहा है, मतलब चिकन. आपण पोचलो आहे श्री काशी विश्वनाथ द्वारला. इकडे पण वाटतं मोबाईल अलाउड नाही. बताएंगे दर्शन करके आ जाएंगे, कोई पैसा रुपया नहीं देना, देश के पास दुकान अपना है. इकडे पण खूप गर्दी आहे. तर भावांना मोबाईलचा विषय इथपर्यंत होता. आता इथे लॉकर वगैरे मध्ये आम्हाला चप्पल, मोबाईल वगैरे सगळं जमा करायला लागणार आहे. तर आता सगळं आम्ही चप्पल वगैरे सगळं जमा करतोय आणि बघू आता पुढे. खूप गर्दी होती तर, खूप जास्तच, म्हणजे नाही बोलून 5-6 तासाची गर्दी होती. पण आम्ही नंतर अर्धे गेलो, आम्ही अर्धा 1 तास आम्ही वैतागलो अर्ध्या तासात. शेवटी आम्ही मग व्ही.आय.पी दर्शन घेतलं. काल परवा दीपदिवाळी होती. दीपदिवाळी झाल्यामुळे इथे एवढी गर्दी होती, पण काय नाही, आमचं झालं दर्शन. खूप गर्दी होती, केले आम्ही फायनली. आता इकडनं आमचे मोबाईल वगैरे आम्ही कलेक्ट केलेत आणि आता जाऊन काहीतरी नाश्ता करतो. मंदिरामधून आता बाहेर आलो आहे आपण. बघू शकता किती गर्दी आहे. तर आम्ही आता आलो आहे जेवायला हॉटेलमध्ये. खुद से भी कुछ तो करो, इसको पूछो उसको पूछो. ये तो रास्ते में पूछना था ये कहाँ जाना है, और ये किसी को पूछता नहीं और रास्ता छूट जाते. पुलिस को पूछने के बाद हम लोग को रास्ता डायरेक्ट पहले से चालू करना पड़ता है. रॉन्ग साइड जाता है वो पुलिस वाला बोलता है हट. बुड़बक. हे असे त्यांचे चाऊमीन. झालंय इसकी वजह से मेरा मानसिक संतुलन बिगड़ गया. हां, तो शाम को ना गंगा आरती के टाइम बोट से लात मार के उड़ाना. काय रे, मारू दे. बोल बोल. देखते हा, काय संपलं आता, हाँ? संपलं. एवढंच का, एवढंच वाजलास. एवढं आहे ना, डमरू आहे ना मी. एवढाच वाजला. माझ्यासारखा नाही, चिल्लर क्या जो बादल गरजते हैं वो बरसते नहीं. लेकिन ये ना राहुल बराबर बोला. राहुल जो नहीं- बादल गरजते वो तेरा क्या है. मेरा भाई वैभव मारा भाई है, हमारी जॉन है. वैभव तू मेरी जॉन है, जॉन. अपन अभी जाएंगे, क्या बोलते हो, मिस्टो बिस्नो क्या बोलते हो मिस्टर, उसको खाएंगे. जेवण झालं आता मस्त रवडी लस्सी. पडेल. आपली भारती वाली भारी होती. भारती ही जी मथुरेला पिलेली ना, भारतीची ती क्लास होती याच्यापेक्षा. आता आम्ही चाललोय घाटेकडे. घाटेने बघू आम्ही बोटीने सगळीकडे सगळे घाट सुरू आणि मग नंतर गंगा आरतीला जाऊ. आता आम्ही चाललोय बोट.
हा अरे मी कोणचा घाट आहे गिर गोवर्धन राजेंद्र प्रसाद घाट, हा राजेंद्र प्रसाद घाट आहे. इकडनं आपण बोटेनी फिरू शकतो. काय रे नाही राजेंद्र प्रसाद. बोलेंगे तो मणिकर्णिका घुमा के उसी पे ड्रॉप कर देंगे. बोलेंगे तो फिर यही लिया के ड्रॉप कर देंगे. नाही तर आमचा आता विचार चाललाय कुठली बोट घ्यायची, प्रायव्हेट घ्यायची. मी गंगा स्नान करायचा विचार करतोय. आमच्या भावाला गंगा स्नान करायचं, आपण कपडे नाही आणले. बोट घेतलेली आहे, प्रायव्हेट बोटच केली. बोलू जरा फिरायला बरं पडेल, पाहिजे तसं थांबता येतील, फोटो व्हिडिओ जे काय असेल काढायला. तर आता आम्ही निघलोय. काय रे वैभव, मस्त शर्ट आहे रे. वैभवनी त्याला शर्ट आणलं, करणूनी शर्ट घेतला. माझ्यासाठी वैभवनी शाल आणली मस्त. शाला मस्त शाल आहे. हे बघा, ही आमची बोट आहे. अरे 1 घंटे का तो बात है. कभी कभी उतना बारिश के टाइम उधर तक पानी. हाई लेवल होता है. बोर्ड देख रहे हैं जो पीछे एकदम बंधा हुआ है. हाँ हाँ यहाँ पे जाना है, वहाँ तक सीढ़ी है पूरा. ये पीछे वाले भैया वो रेलिंग अपनी राहुल पकड़ गए. पकड़ के क्यों पकड़. भैया पकड़ लीजिए. राहुल लगावट ले जाए गोकुल भाई मत कर भाई. हाँ हम आ रहे हैं. रुकल ना एक लोग टका जाइए. रुको 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 आइए भैया. तो मोबाईल ध्यान से रख. आता आम्ही बोटीमध्ये आलोय. ही आमची बोट आहे. या बोटीतून आम्ही आता जाणार सगळेच्या. या बोटीतून आम्ही आता सगळे 60 कितना घाट आहे भैया. 64 64च्या 64 घाट आम्ही या बोटीवरनं फिरणार. मणिकर्णिकापासून चालू करणार ते 80 घाटपर्यंत जाणार. 1-1.5 तासाचा प्रवास आहे. 80 घाटला उतरून आम्ही मस्तपैकी गंगा आरती घेणार आणि गंगा आरती झाल्यावरती आम्ही जरा तिकडं बसणार, खाणार, हॉटेलमध्ये जाणार आणि झोपणार. चला आपली बोट निघली आहे. सुंदर अशा घाटांमध्ये सुंदर अशी बोट घेऊन सुंदर अशी आम्ही माणसं निघलो आहोत सगळी 64च्या घाट बघायला. इथे आमचा राहुल भाऊ आहे, बोट चालू करतोय आणि दुसरा आमचा राहुल भाऊ आहे तो फोटो काढतोय. वाव. हाँ तो राहुल भाई किधर से चालू करेंगे हम. मणिकर्णिका घाट जाएंगे. घाट जाएंगे, हाँ फिर उसके बाद लगेगा ओए लगेगा. हमारे पास और एक राहुल भैया है. ये है हमारे राहुल भैया. हेलो मजा आ रही है. चला गाइस. काशी विश्वनाथ टेम्पल वाला घाट है. काशी विश्वनाथ टेम्पल. ये गेट नंबर 1 है. यहाँ से लोग दर्शन के लिए जाते हैं, लेकिन सब लोग रोज बंद है. अच्छा ये पानी का लेवल है ना तो हाई है ये. पाण्याचे लेवल हाय आहे म्हणून काशी विश्वनाथचा घाट बंद आहे. और ये देखिए मणिकर्णिका घाट. हा मणिकर्णिका घाट. हा बघा हा. इथे तुम्ही कधी पण या 24 तास इथे असते पेटतच असतात. काशी का सबसे मेन घाट है. यहाँ पे 24 इथं 24 देखिएगा टेम्पल है. टेम्पल टेढ़ा है थोड़ा. कौन सा वाला. काशी करवट है. ये वाला. वो अंदर था पहले बनाया था बहुत. हा काशी करवट टेम्पल आहे. हा पहिला हा काशी करवट टेम्पल हा पहिल्यापासून जरा वाकडा आहे. चौबीस घंटा डेड बॉडी चलता है. पेड़ वाला. पेड़ वाला हाँ हाँ वो नेपाली टेम्पल था. नेपाली टेम्पल. हाँ, इसको नेपाल के राजा ने बनवाया. उसका नाम पशुपतिनाथ टेम्पल है. अच्छा मान महल का. मान महल घाट. राजा मानसिंह ने बनवाया इसको. अच्छा, मान- म्यूजियम है इसके अंदर.
हे राहुल लाईव्ह जॅकेट घाल, जॅकेट दे इथं. ते बघा भावांनो, शेअरिंग बोट मध्ये असे कचरा करून फिरवतात आणि प्रायव्हेट बोट मध्ये बघा आम्ही कशा मस्तपैकी बसलोय. त्याच्यामुळे आम्ही प्रायव्हेट बोट केली, शेअरिंग बोट नाही केली. हे बघा भावांनो, इकडे पण गंगा आरती होते. फक्त एवढा फरक आहे, इथे 5 ब्राह्मण करतात और उधर कितना करते? 7 ब्राह्मण करतात इकडे. रेड वाला ते बडी शीतला माताचं मंदिर आहे, शीतला घाट. अहिल्या, ओके, अहिल्याबाई, अहिल्याबाई होलकर. हा हा, अच्छा, हा अहिल्याबाई होलकर यांचा घाट आहे. हा पांडे घाट आहे, पांडवांचा, 5 पांडवांचा. हा काय, तो काय तिथं लिहिलाय पांडे घाट. हा राजा घाट आहे, हा बाजीराव पेशव्यांनी बनवलेला घाट आहे, राजा घाट. क्या बोल रहे? अच्छा, केदार घाट. राजा हरिश्चंद्र घाट. राजा हरिश्चंद्र का? अच्छा, देख रहे ये सिंधी. अरे सिंधी शॉल का लेना, भाई वो मेरा वाला. बार से चलो, किनारे किनारे. भावांनो, खूप मजा येते घाट फिरायला, खूप मजा येते. तुम्ही खरंच बोटीतून या घाट फिरायला. क्या मजा आहे. इकडे पक्षी वगैरे आहेत का? मस्त. एवढे पक्षी वगैरे पासून जो व्ह्यू तुम्हाला भेटतोय ना हा बोटींचा, क्लास आहे, क्लास आहे. आयुष्यात म्हणजे हे घाट फिरायला तुम्ही नक्की या भावांनो, बोटीतून बघायला. एवढं छान आणि एवढं शांत वाटतंय ना. तर फायनली आपण घाटजवळ पोचलोय. अरे बाबा बाबा, लगेच आलास? नको 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 नको, नाही 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 आमरे. इथे आता होणार आहे गंगा आरती होणार आहे. इथे थोड्याच वेळात इथे गंगा आरती होणार आहे. स्पेशली आम्ही गंगा आरती बघायला आलो इथे. आम्ही त्या एकदम त्या टोकाच्या घाटावरनं चढलेलो आणि या टोकाच्या घाटावर उतरलोय, कारण इकडे गंगा आरती होते. वा भावांनो, गंगा आरती आता सुरू होत आहे. आता म्हणजे थोडा टाइम आहे, अर्धा तास आहे अजून, पण सगळ्यात तयाऱ्या चालू झाल्यात. बघू शकता, देव दीपावली होती म्हणून त्याच्यामुळे मस्त सजवलेलं होतं. हे बघा, इथे सगळी तयारी चालू आहे गंगा आरतीची. बरोबर समोरूनच बसलोय आम्ही. हे बघा, ही मागच लागली आमचा दिवा घे दिवा घे करत. आम्हाला नकोय तरी जबरदस्त. नाही चाहिए, नाही चाहिए. ती काय ऐकत नाही. हाँ बोलो, आरती का दर्शन करने के लिए क्या है? गंगा के इस पार खड़ूस है. उपस्थित हुए हैं। आप सभी से निवेदन है, अपने सामान की खड़ूस है ना वो? उनकी सावधानी बनाए रखें। कोई भी सामान खो जाने पर, गुम हो जाने पर, चोरी हो जाने पर जानवी सेवा समिति उसकी जिम्मेदार नहीं होगी। इकडे फॉरेनर्स आणले, त्यांना दिव्या देण्यावर या दोघी तिघी बायकांच्या भांडणं चालतात.
ही बोलते मी दिवा दिली, ती बोलते नाही मी दिली. हा त्यांचा काही नाही, त्यांच्याशी वादावाद सगळं. हे बघा या दिव्यासाठी सगळे त्यांची सगळे भांडणं चालत त्यांची. महादेव की शिकाल भैरव दरबार की वृंदावन बिरलाल की इस कलयुग के सबसे प्रियतम तर सगळे पंडित आता आरती घ्यायसाठी आलेले आहेत. सगळे साथीच्या साथी लोक आलेले आहेत आरती घ्यायसाठी. सभी लोगों को वह आनंद प्राप्त होना जिसके लिए हम लोग यहाँ. अतः इस बार का मुहूर्त 21 तारीख से प्रारंभ के महीने में माँ गंगा के ठीक सामने माँ गंगा की तट पर माँ गंगा की गोद में बैठ करके माँ गंगा गंगा आरती सुरू झालेली आहे. बोलो हरि गोपाल बोलो प्रेम से बोले श्री वृंदावन बिहारी लाल के जय. बोलिए गंगा मैया की. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरम् सर्वे भवन्तु सुखिनः सरोजराशीष शीश पर विपद सरोजराशीष जय जय अभिरथ जय जगूर जय जगन्नाथ. चंद्र सी ज्योत तुम्हारी जल निर्मल आता मैया जल सगर के तारे सब जग को ज्ञाता मैया सब जग को ज्ञाता कृपा दृष्टि तुम्हारी मंगलकारिणी मैया तू है सुखदा लिंपली सरी विलोलनेची वल्लरी राजमाता किशोर चंद्रशेखर जटाभुजंग पिंगल स्फुरत्फण मणि प्रभाकरं कुंकुमंद्र उद्दलित दिग्
तर भावांनो आम्ही आता निघलोय गंगा आरती वगैरे घेऊन आम्ही आता चाट खायला निघलोय. काय रे कुठं चाट खायची रे? हा चेतवाडी पुणे आपली गोपी चाट. गोपी चाट खायला चाललो आम्ही. गोपी चाट लेफ्ट राईट लेफ्ट आता आम्ही ऐकून इथं गोपी चाट फेमस आहे तर ती गोपी चाट खायला चाललो. चला आता आम्ही आलोय गोपी चाट खायला. हा बघा गोपी चाट कुठे रे? पाणीपुरी खाल्ली आम्ही. इथं टिक्की चाट पापडी चाट कशी आहे रे? गोलगप्पा खाय जरा हो रखा हा हा भावांनो पाणीपुरी खूप छान होती. आता ही आलू टिक्की चाट आहे ही पण जाम भारी आहे. आता मी अजून इकडं पापडी चाट एक फेमस आहे ती पापडी चाट पण मागवली आहे. बघू शकता धड चालू आहे इथं. पब्लिक पण जाम आहे इथं फुल वेटिंग पासून सगळीकडं. आता ही पापडी चाट आली कशी आहे रे? आपल्या इकडे नाही मिळतात. खतरनाक का? टॉपचा विषय. जेवढ्या प्रकारच्या गोष्टी सगळ्या खाल्ल्या. इथं कचोडी खाल्ली आता गुलाबजाम खाल्ले पाणीपुरी खाल्ली. अजून जेवढं आहे ना सगळं आम्ही एक सगळं ट्राय करतो. कुठला? अरे हा टमाटर चाटचा काहीतरी विषय कुल्लट टमाटरचा काहीतरी चांगला आहे. टमाटर सूप आणि त्याच्यामध्ये स्टफिंग वगैरे चीज पनीर वगैरे आहे. सगळ्या प्रकारचे चाट खाऊन झालेले आहेत आमचे. आता करनू भाई आमचा पेमेंट करतो. ए दिलदार दिला आचा आमचा करनू भाई दिलदार दिला आचा. करनू भाईला पाहिजे दाखवतो पण नेट नाही चालत नको ना. चाट खाऊन झालं तर आता आमच्या वैभव दादाला दिसलंय सरदारजी तंदुरी ग्रिल. आता आमच्या नॉनव्हेज खाऊन आता आपल्या भावाची चाप बीप खायची इच्छा झाली आहे तर भाऊ आमचा घेऊन आलाय. काय बोलतोय बघा आता इथं सगळे तंदूर ग्रिल लावले तर त्याच्यातलं काहीतरी खाऊ आम्ही 100% व्हेज. आले आपके बोनेट पे आया सब. आपण आता निघलोय काल भैरवाचं दर्शन करायला आणि काल भैरवांचं दर्शन करून आपण परत घरी निघणार आहोत. तर बघू आता वाटेत काय भेटलं तर. आमची इच्छा झाली कुठं जायची तर ते सांगू नाही शकत पण बघू. सध्या तरी आज प्लॅन काय बदलत राहतो बघू. चालत निघलेले सगळे काल भैरवला. मस्तपैकी एकदम 5च मिनिटात आमचं दर्शन करून झालंय. लागेल 5 मिनिटात एक नंबर दर्शन जवळून दर्शन झालं. एकदम जवळून दर्शन झालं आणि आता आम्ही निघतोय घरी जायला. बघू रस्त्यात काय प्लॅन चेंज झाले तर सांगता येत नाही. चला बाय. आजचा आता मी व्लॉग इथंच एंड करतो कारण की आता आम्ही चाललो घरी. आता बघू याच्यानंतर कधी कुठे फिरायला जाऊ किंवा काय करू तेव्हा व्लॉग करू. जर का आज आम्ही दुसरीकडे कुठे गेलो तर व्लॉग कंटिन्यू राहील नाही तर हा व्लॉग आता इथेच एंड होतोय. आता जेव्हा जाऊ कुठेतरी तेव्हा काय नक्कीच लवकरच बाय बाय. आमचा ज्योतिर्लिंगचा ध्यान आहे. 12 ज्योतिर्लिंग होईल झालाच पाहिजे आता. पर्यंत जाऊ. चला बाय बाय. 100%. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल.